नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की मेजरिंग टेपचे वाचन कसे करायचे। आपण बघू शकता की माझ्याकडे हा एक 5 मीटरचा मेजरिंग टेप आहे। या मेजरिंग टेपमध्ये जे काही मेजरमेंट आपण घेतो तर ते कसे घ्यायचे व ते कसे समजून घ्यायचे हे आपण आता या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करू। सर्वप्रथम आपण हा जो मेजरिंग टेप आहे याच्यावरती सर्वात वरच्या बाजूला जे काही रीडिंग दिसत आहेत हे रीडिंग हे सर्व इंचाचे रीडिंग असतात। या सुरुवातीच्या या स्टीलच्या पट्टीपासून रीडिंग सुरू होते। तर इथे तुम्ही बघू शकता, इथे या जी मोठी लाईन दिसते या मोठ्या लाईनपाशी एक दिसतोय, एक आकडा दिसतोय। तर हा एक आकडा म्हणजे इथे काय 1 इंच पूर्ण झाले। त्यानंतर इथे 2 इंच पूर्ण झाले। ठीक आहे, अशा पद्धतीने इथे 3 इंच, 4 इंच, 5 इंच, 6 इंच अशा पद्धतीने हे वरच्या सर्व लाईन्स या इंचाच्या समजल्या जातात। ठीक आहे, ह्या इंचाच्या लाईन आहेत व खालच्या बाजूने आपण बघू शकतात की हे सर्व सेंटीमीटरचे आकडे आहेत। हे आपण इथे बघू शकता, इथे 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे जे दिसत आहेत हे काय आहेत, हे सर्व सेंटीमीटरमध्ये माप आहेत। ओके, चला तर आता आपण समजून घेऊ की 1 फूट कशाला म्हणतात। ठीक आहे, 1 फूटमध्ये किती इंच असतील तर एका फुटामध्ये हे बघा, इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 व इथे 12, बरोबर। 12 मध्ये तुम्हाला इथे 1 दिसतोय। हा 1 म्हणजे काय तर 1 फूट होय, म्हणजेच 12 इंचाचा 1 फूट तयार होतो, बरोबर। आपण बघू शकता इथे 11 नंतर 12 म्हणजेच काय तिथे 1 दिसतोय। तर मग 12 इंच जर आपण घेतलं तर त्याला आपण 1 फूट म्हणू शकतो। ठीक आहे, तर 12 इंच म्हणजेच 1 फूट। तर सेंटीमीटर किती येतील एका फुटामध्ये ते बघू। आपण बघू शकता इथे हा 30 लाल कलर मध्ये दिसतोय। तर हे सगळे सेंटीमीटरच्या खुणा आहेत। तर हा 30 पाशी 1 सेंटीमीटर पूर्ण होतो, परंतु एक्झॅक्ट 30 वरती नाही आहे, तर 30 पेक्षा थोडंसं पुढे आहे, म्हणजेच किती 30.48 म्हणजे 30.48 सेंटीमीटर म्हणजेच 1 फूट होय, बरोबर। तर एका फुटामध्ये 12 इंच असतात व सेंटीमीटर किती असतात 30.48 सेंटीमीटर। मग मिलीमीटर किती असतील तर ह्या सगळ्या खालच्या ज्या खुणा आहेत की या एका सेंटीमीटरमध्ये तुम्ही बघू शकता की एका सेंटीमीटरच्या आतमध्ये जे काही गॅप आहेत हे बघा, 3 ते 4 मध्ये काही गॅप आहेत, बरोबर। आणि त्या गॅपमध्ये 10 लाईन्स आहेत। ह्या 10 लाईन्स म्हणजेच काय, त्या 10 लाईन्स या सर्व लाईन्स कशाच्या आहेत तर मिलीमीटरच्या आहेत। मग एका सेंटीमीटरमध्ये 10 मिलीमीटर असतात। ठीक आहे, आपण बघू शकता इथे एक लाईन, 5वी लाईन ही थोडीशी मोठी असते, आपल्याला दिसत असेल 5वी लाईन ही थोडीशी मोठी असते, त्यामध्येच त्याच्या पुढेही 5 लाईन असतात। म्हणजे तर मग आता एका फुटामध्ये किती मिलीमीटर येतील तर मिलीमीटर येतील 304.8 मिलीमीटर। इथे बघू शकता, इथे 30 पर्यंत 300 मिलीमीटर झाले आणि पुढे 0.8 मिलीमीटर जास्त असेल तेव्हा पूर्ण 1 फूट तयार होत। ठीक आहे, आणि एका इंचामध्ये आता बघू शकता हे 2 ते 3 यांचा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये किती सेंटीमीटर असतील तर एका इंचामध्ये 2.54 सेंटीमीटर होतात। ठीक आहे, एका इंचामध्ये 2.54 सेंटीमीटर होतात व एका सेंटीमीटरमध्ये 10 मिलीमीटर होतात। ठीक आहे, तर आता आपण पुढे जाऊ आणखी की 1 मीटर बरोबर किती फूट। तर 1 मीटर कुठे असेल आपण शोधू, असं पुढे पुढे जात आपण बघू शकता इथे 1 फूट झाला, त्यानंतर इथे 2 फूट, बरोबर। त्यानंतर इथे 3 फूट आला, बरोबर। त्यानंतर आपण बघू शकता 3 फुटानंतर इथे 1 मीटर दिसतोय। ओके, इथे दिसला असेल आपल्याला, इथे 1 m लिहिलाय, म्हणजेच हा इथे 1 मीटर पूर्ण झाला। 3 फूट इथे, 3 फुटाच्या थोडा पुढे इथं 1 मीटर दिसतोय, म्हणजे किती असणार 1 मीटर बरोबर 3.28 फूट। ओके, 3.28 फूट हे 3.28 फूट म्हणणार आपण। आणि इंच किती भरणार बघा, इथं 39 इंच भरलेत आपले। ओके, पण 40 पेक्षा कमी आहे आणि 39 पेक्षा जास्त आहे 1 मीटर, तर मग किती असेल ते एक्झॅक्ट आहे 39.37 इंच। ओके, 39.37 इंच। आणि मग मिलीमीटर किती होणार, मिलीमीटर आपले
1000 मिलीमीटर बरोबर 1 मीटर आणि सेंटीमीटर किती होणार तर 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर होईल बरोबर. अशा पद्धतीने आपण सर्व हे टेपवरील रीडिंग समजू शकतो व त्याचे माप घेऊ शकतो. जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा.